मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करणार। महामार्गाची दुरवस्था आणि खड्ड्यांसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष। पेणमधील पक्ष कार्यालयाचंही उद्घाटन करणार। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी चक्काजाम आंदोलन। अमोल कोल्हे आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात चाकणपासून सिन्नरपर्यंत रास्ता रोको केला जाणार। वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता। जरांगे पाटील आज सांगली जिल्हा दौऱ्यावर। सांगलीमध्ये जरांगेंच्या 4 जाहीर सभा। सातारा, कोल्हापूर, औंध गॅसेटियरसाठी जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू। प्रयागराजमध्ये राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद। शिक्षणासाठी लाखो रुपये उकळले जातात पण रोजगार मिळत नाही। राहुल गांधींचा हल्लाबोल। तर दर 1000 तरुणांमागे केवळ 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळत असल्याचाही दावा। मारकुट्या रमेश म्हात्रेची राज्यातून तडीपारी। जेलमधून जामिनावर बाहेर येताच गोव्यात रवानगी। सावजीचं विधान वैयक्तिक, कोणत्याही कल्चर आणि कम्युनिटी संदर्भात बोललेलो नाही। सावजीच्या वादावर तुकाराम मुंडेंचं टू द पॉइंट उत्तर। नियमाप्रमाणे सर्वांना काम करावं लागेल, जमत नसेल तर काम सोडून द्या। छत्रपती संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवर तुकाराम मुंडेंचा टू द पॉइंट इशारा। नाशिक जिल्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला। नाशिक, निफाड, देवळा, सुरगाणासह इगतपुरीकडे भूकंप। प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा। घाटकोपर अंधेरी मेट्रो प्रवास सुकर होणार। उद्यापासून संध्याकाळी कमी अंतराच्या 8 अतिरिक्त गाड्या धावणार। गोकुळचा दूध उत्पादकांना दिलासा। म्हशीच्या दूध खरेदी दरात 1.5 तर गाईच्या दुधाला 1 रुपयाचा जादा भाव मिळणार। राज्यात पावसानं सरासरी गाठली। धरणं 71% भरली तर 90% पेरण्या पूर्ण। मराठवाडा, विदर्भात मात्र पावसाची ओढ।